विषय राज्यशास्त्र, प्राध्यापक जी. जाधव, गोशी गावंडे महाविद्यालय, उमरखेड. आज आपण प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये आपण जागतिकीकरण ही संकल्पना पाहणार आहोत. तर या प्रकरणाचा भाग 6 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर शीतयुद्धाच्या काळामध्ये विचारप्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता, ज्यामध्ये पहिली विचारसरणी म्हणून आपल्याला साम्यवादी किंवा समाजवादी ही विचारसरणी या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. नंबर 2 आहे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान अशी विचारसरणी म्हणून आपल्याला सांगता येईल. तर सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोप जे राष्ट्र आहेत या राष्ट्रामध्ये साम्यवादी विचारसरणी होती. तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रामध्ये भांडवलशाही विचारसरणी होती. तर निश्चितच हे जे काही वेगळे देश आपण जे पाहिलेले आहेत ते वेगळ्या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी विचारसरणीचा स्वीकार केलेला होता. तर विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता. विचारप्रणाली हा एक राजकीय घटक होता. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीनुसारच आखली जात होती. तर पूर्व युरोपमध्ये जशी साम्यवादी विचारप्रणाली होती तर तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था होती. तर पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि त्या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. तर या आपल्याला विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध हा कशा प्रकारचा आहे हे जागतिकीकरणाच्या युगामध्ये एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते आणि त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. बाजारपेठेचे स्वरूपसुद्धा त्या ठिकाणच्या त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून असते. त्यामध्ये आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था याचा या ठिकाणी विचार आपण करणार आहोत. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे ती उत्तर अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पश्चिम युरोपीय राष्ट्र, जपान या देशामध्ये ही अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते. पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि तिचे भांडवलशाही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी होती. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले गेलेले होते आणि दिले जात असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा सार्वभौम असतो. या अर्थव्यवस्थेत शासनाचा हस्तक्षेप हा कमी असतो. तर परचक्रापासून त्याचं संरक्षण व्हावं आणि अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखली जावी हीच मुख्य कार्य हे त्या भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशातील सरकारची असतात. त्यामुळे सरकारने या अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची काहीच या ठिकाणी आवश्यकता नसते, काहीच कारणही नसते आणि त्यामुळे या अवस्थेमध्ये भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही खाजगी मालकाची असतात. सर्व निर्णय किमतीच्या बाबतीत, उत्पादनाच्या बाबतीमध्ये, कच्च्या मालाच्या बाबतीमध्ये, इतर बाबतीमध्ये सुद्धा सर्व निर्णय हे या भांडवलदाराकडूनच घेतले जातात आणि खाजगी भांडवलदार हे आपली जे काही गुंतवणूक करत असतात हा त्याच्या पाठीमागचा उद्देश नफा मिळवणे हाच असतो. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कळसूत्र म्हणून नफा हा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे भांडवलदार कोणते उत्पादन कुठे करावे, किती प्रमाणात करावे हा निर्णय नफ्याच्या शक्यतेकडे नजर ठेवूनच केली जाते. म्हणजे नफा ज्या ठिकाणी जास्त मिळेल अशाच उद्योगामध्ये, अशाच ठिकाणी, अशाच भागामध्ये आणि अशाच उत्पादनाचा विचार हे भांडवलदार भांडवलाची गुंतवणूक करीत असताना करत असतात.
तर भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहत असताना त्याची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितच भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल जे अमेरिका या आणि इतर त्यांचे जे गट आहे, ज्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, पश्चिम युरोपीय देश असतील, जपानसारखा देश असेल, तर त्या देशामध्ये भांडवलशाही विचारप्रणाली आहे आणि त्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात आपल्याला असलेली दिसून येते. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये हे पाहत असताना आपल्याला सुरुवातीला सांगावं लागेल की खाजगी मालकी हक्क हे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार जो पैसा गुंतवत असतो अशा व्यक्तीचीच मालकी हक्क ज्याला आपल्याला म्हणता येईल त्या अर्थव्यवस्थेमध्ये असतात. म्हणून खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे मूलभूत वैशिष्ट्य आपल्याला म्हणून सांगता येईल. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उद्योग व्यवसाय उभारणी कुठे कशी करावी याबद्दलची निवड स्वतः मालक याची निवड करत असतात. म्हणजेच उद्योग कुठे कसा किती प्रमाणामध्ये करावा, गुंतवणूक किती कुठे करावी यासंबंधीची जी काही निर्णय आहे, यासंबंधीची जी काही निवड आहे ते मालक स्वतः करत असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकेल की भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या या प्रकारामध्ये स्पर्धेचं प्राबल्य जास्त असते. स्पर्धेचं प्राबल्य या ठिकाणी जास्त असते. स्पर्धा ही निश्चितच असते. भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्यावेळेस खाजगी भांडवल ज्यावेळेस गुंतवलं जातं त्यावेळेस स्पर्धा ही छोट्या मोठ्या उद्योगांशी किंवा भांडवलदारांशी असते आणि त्यामुळं आपल्या उद्योगाला जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल याचा प्रयत्न त्या भांडवलदाराकडून, गुंतवणूकदाराकडून केला जात असतो. तर चौथं वैशिष्ट्य सांगता येईल भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम असतो. तर निश्चितच आपल्याला सांगता येऊ शकेल की किंमत ठरवण्याचा अधिकार हा भांडवलदाराला असतो. यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसते. म्हणून या अर्थव्यवस्थेला आपल्याला मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणता येऊ शकते. तर निश्चितच किंमत ठरवण्याचा अधिकार भांडवलदारांना असतो. आपलं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन खर्च विचारात घेऊन त्याची किंमत ठरविली जात असते. पण ही किंमत जरी भांडवलदाराकडून ठरविली जात असेल तरीसुद्धा या व्यवस्थेमध्ये ग्राहकांना परवडणारीच किंमत ही ठेवली गेली पाहिजे. या बाबतीमध्ये मात्र सरकार अशा किमतीच्या वाढीच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करू शकते आणि ते ग्राहकांना परवडेल अशाच किमती ठेवल्या गेल्या पाहिजे. या बाबतीमध्ये मात्र निश्चितच काहीसा प्रमाणामध्ये सरकार हस्तक्षेप करीत असते. नंतरचं वैशिष्ट्य आहे वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतात. म्हणून या बाजारपेठेला बाजार अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर नक्कीच या ठिकाणी वस्तू आणि सेवा यांच्या जे किमती असतील ते बाजारामध्ये मागणी कशी आहे आणि त्यानुसार पुरवठा कसा आहे या सर्व बाबीवर हे अवलंबून असते. म्हणून हिला बाजार अर्थव्यवस्था असं म्हटलं जात असतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नफा मिळवणे या हेतूनेच पूर्णपणे उत्पादनाचं कार्य
केलं जात असते. जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे, आपल्या भांडवलामध्ये वाढ झाली पाहिजे, यासाठीच भांडवलदार, गुंतवणूकदार नफा मिळवण्याच्या उद्देशानेच उत्पादनाचं कार्य पूर्णपणे करीत असतात. शेवटचं वैशिष्ट्य सांगता येईल की ज्या ग्राहकाची क्रयशक्ती असते अशाच ग्राहकांना वस्तू आणि सेवांचे वितरण केले जाते. म्हणजे क्रयशक्ती म्हणजे खरेदी शक्ती, आणि खरेदी शक्ती ही भांडवलशाही व्यवस्थेमध्ये पुरवठा जो होत असतो तो मागणीनुसार होतो. म्हणजे याचाच अर्थ वस्तू आणि सेवांचे वितरण जे आहे ते अशा ग्राहकांना केले जाते की ज्यांची क्रयशक्ती जास्त आहे, किंवा ज्याची क्रयशक्ती आहे अशाच लोकांना, अशाच ग्राहकांना वस्तू आणि सेवांचे वितरण केले जाते. यानंतर कल्याणकारी अर्थव्यवस्था म्हणून आपल्याला नंतरची अर्थव्यवस्था आपल्याला पाहायची आहे. पश्चिम युरोपीय राज्यामध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे, म्हणून त्या अर्थव्यवस्थेचे वर्णन कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असेच केले जात असते. तर आपल्याला या ठिकाणी सांगत असताना मिश्र अर्थव्यवस्था ज्याला आपल्याला म्हणता येईल की जे खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्राचं सहअस्तित्व असते, अशा अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला निश्चितच सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि आर्थिक विकास करणे हा उद्देश समोर ठेवून ही व्यवस्था चालत असते. अशाच व्यवस्थेला कल्याणकारी अर्थव्यवस्था किंवा लोकशाही अर्थव्यवस्था असं म्हटलं जात असतं. तर अशा अर्थव्यवस्थेचा विचार कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था म्हणून हिला म्हटलं जात असतं. तिसरी व्यवस्था आहे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था. साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्थेलाच आपल्याला समाजवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं सुद्धा म्हणता येऊ शकेल. सोव्हिएत रशिया असेल, चीन, पूर्व युरोपीय राष्ट्रे ही साम्यवादी अर्थव्यवस्थेच्या वर्चस्वाखाली होती. अशा अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी किंवा खाजगी उद्योग क्षेत्राला प्राथमिक स्थान दिलेलं असतं. साम्यवाद ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या मुख्य साधनावर आणि स्रोतावर एका व्यक्तीचे किंवा अथवा गटाचे प्राबल्य किंवा ज्याला आधिपत्य म्हणतो ते नसून संपूर्ण समाजाच्या मालकीची असावीत अशी साम्यवादाची मान्यता असते. तर कामाची विभागणी सर्वांमध्ये समान असली पाहिजे. योग्यतेनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्व लाभ देण्याचे पैलू साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये असतात. भांडवलवादाच्या प्रसारामुळे 20व्या शतकाच्या शेवटी साम्यवादी विचारसरणी मागे पडलेली आपल्याला दिसून येते. आणि आज काही देशामध्येच, म्हणजे आजच्या जर विचार केला तर काही देशामध्ये, केवळ 5 देशामध्ये, मग ते उत्तर कोरिया असेल, व्हिएतनाम असेल, लाओस असेल, चीन असेल, क्युबा असेल, या देशामध्येच ही राज्यव्यवस्था आपल्याला तग धरून असलेली दिसून येते. साम्यवादी अर्थव्यवस्थेचा उदय हा बोल्शेविक क्रांतीनंतर पूर्व सोव्हिएत संघामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. रशिया, क्युबा, चीन ही समाजवादी राष्ट्रे मानली जातात की ज्या समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्थेचा विचार जर केला तर या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनावर
शासनाची मालकी असते. या व्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम नसतो. सर्व निर्णय शासनाचे असतात आणि नफा कमवणे हे एक उद्दिष्ट असते. मात्र तो नफा जनकल्याणार्थ वापरला जातो. या व्यवस्थेचा दोष आपल्याला सांगत असताना व्यक्तीला वैयक्तिक फायदा नसल्याने जास्त उत्पादन करण्याची प्रेरणा या साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये मिळत नाही आणि त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. सर्वप्रथम समाजवादाचा स्वीकार रशियाने केलेला दिसून येतो. त्याचे 1990ला विघटन होऊन 15 राष्ट्रे निर्माण झाली आणि या अर्थव्यवस्थेचे पहिले प्रारूप म्हणजे सोव्हिएत संघाचा समाजवादी, ज्याला आपण सोशलिस्ट, आणि दुसरं प्रारूप म्हणून आपण चीनचा साम्यवादी, ज्याला कम्युनिस्ट म्हणतो, हे प्रारूप आहे. साम्यवादी चीनने 1985मध्ये बाजार समाजवाद ही नवीन व्यवस्था स्वीकारली. त्याचवेळी पूर्व सोव्हिएतने ग्लासनोस्ट आणि पेरेस्ट्रोइका या नावाने ते स्वीकारलेलं आपल्याला दिसून येते. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात आणि उत्पादन कार्य आणि विभाजन सरकारमार्फत केले जाते. तर समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणून जिला आपण म्हणतो, अशा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनावर शासनाची मालकी असते आणि ग्राहक सार्वभौम जरी नसला तरी सर्व निर्णय हे शासनाच्या माध्यमातून घेतले जातात. नफा मिळवणे हा जरी एक उद्दिष्ट जरी असलं तरी तो नफा सर्व समाजाच्या कल्याणासाठी वापरला जातो. त्यामुळे या व्यवस्थेचा दोष हाच सांगितलेला आहे की व्यक्तीला वैयक्तिक फायदा नसल्यामुळे जास्त उत्पादन करण्याची प्रेरणा मिळत नाही आणि त्यामुळेच हा एक दोष म्हणून जरी पाहिला जात असेल तरी साम्यवादी अर्थव्यवस्था किंवा ज्याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतो ते निश्चितच आपल्याला सांगता येऊ शकेल की पूर्व युरोपीय राष्ट्रे असेल, चीन असेल, रशिया असेल, या देशामध्ये ही व्यवस्था आजही आपल्याला अस्तित्वात असलेली दिसून येते. या साम्यवादी अर्थव्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्था याचं वैशिष्ट्य पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे उत्पादन संमतीबाबत करार करणे, उद्योग सुरू करणे इत्यादी निर्णय सरकारकडूनच घेतले जातात. याबाबत व्यक्तीला स्वातंत्र्य नसते. उत्पादन व संमती याबाबत करार करणे, उद्योग सुरू करणे हा निर्णय सरकार घेते. त्यामुळे या बाबतीमध्ये, निर्णयाच्या बाबतीमध्ये व्यक्तीला कुठलेही स्वातंत्र्य साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये नसते. दुसरं वैशिष्ट्य आहे, या व्यवस्थेमध्ये उत्पादन साधनाची मालकी सरकारची असते आणि त्याचा वापर हा समाजहितासाठी केला जात असतो. म्हणजे उत्पादन साधनाची मालकी जी आहे ते या साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची असते आणि त्यामुळे त्याचा वापर समान हितासाठी, समाजहितासाठी केला जात असतो. तर तिसरं वैशिष्ट्य आहे, साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. तर वस्तू आणि सेवांचे उत्पादन जे आहे ते कोणाही एका व्यक्तीला नफा मिळाला पाहिजे यासाठी होत नाही. तर निश्चितच हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. त्यानंतर आहे वस्तू आणि सेवांच्या उत्पादन, वाटप आणि वितरण, किंमत इत्यादी बाजारपेठांमध्ये निश्चितच हे बाजारपेठेवर अवलंबून असतात. वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वाटप व वितरण, किंमत इत्यादी हे बाजारपेठेवर अवलंबून असतात. शेवटचं आहे मूलभूत गरजेच्या वस्तू सर्वात कमीत कमी किमान प्रमाणात सर्वांना प्राप्त करून देण्याचा निर्णय यामध्ये घेतला जात असतो. तर
महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला हे सांगता येऊ शकेल. यानंतर आर्थिक उदारीकरण. तर आपण जर विचार केला तर भारतामध्ये आपण बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्द प्रयोग वापरातच आणत नाही, तर आपण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक उदारीकरण हा शब्द प्रयोग वापरतो. तर 1990च्या अगोदर आपण जर विचार केला तर भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था होती. तर मिश्र अर्थव्यवस्था ही जॉन मेनार्ड केन्स यांनी 1929च्या जागतिक महामंदीचा अभ्यास करताना एक सैद्धांतिक मांडणी या बाबतीतली केलेली आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणून याची मांडणी 1929च्या केन्स यांनी जागतिक महामंदीचा अभ्यास करताना केलेली आहे. 1940मध्ये फ्रान्सने याचा स्वीकार केला मिश्र अर्थव्यवस्थेचा. त्यानंतर USA व तिसऱ्या जगातील अनेक देशांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला दिसतो. भांडवलशाही व समाजवाद यांच्यातील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला केलेला दिसतो. तर मिश्र अर्थव्यवस्था कशाला म्हणता येईल, तर निश्चितच यामध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्राचं आपल्याला सहअस्तित्व दिसून येते. दोन्ही क्षेत्र हे अस्तित्वात असलेले दिसून येतात. खाजगी क्षेत्रातील निर्णय हे बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. खाजगी क्षेत्र हे ग्राहकांची मागणी जशी बाजारपेठेमध्ये आहे तसा पुरवठासुद्धा हा होत असतो आणि हे दोन्ही महत्त्वाचे जे काही बाबी आहेत त्यानुसार खाजगी क्षेत्रामध्ये निर्णय हे घेतले जात असतात. तर सार्वजनिक क्षेत्र ज्याला आपण सरकारी गुंतवणूक झालेली असते आणि सरकारने जनकल्याणासाठी उभे केलेले असते, असे सरकारी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र यामध्ये जे काही निर्णय असतात ते शासन घेत असते आणि शासन हे जे काही निर्णय आहे ते ना नफा ना तोटा या तत्वावर स्वतंत्रपणे घेत असते. म्हणजे सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्र जे आहे ते सरकारच्या माध्यमातून जनकल्याणासाठी जनतेच्या कल्याणासाठी गुंतवणूक केलेली असते. यामध्ये नफा मिळाला पाहिजे किंवा तोटा व्हावा असाही विचार या ठिकाणी नसतो. तर निश्चितच जनतेचं कल्याण यातून साधणे हाच एक महत्त्वाचा उद्देश असतो. त्यामुळे या क्षेत्राचे निर्णय हे जसं खाजगी क्षेत्र मागणी आणि पुरवठ्यावर बाजारपेठेचा निर्णय घेत असते तसं सरकारचं मात्र ना नफा ना तोटा या तत्वावर स्वतंत्रपणे घेतला जातो. 1993 ते 99च्या मध्याचा विचार केला तर IMF आणि जागतिक बँकेने या आर्थिक प्रणालीला अधिकृत पुष्टी दिलेली आहे. आर्थिक विकास व सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा प्रमुख उद्देश या अर्थव्यवस्थेचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे आर्थिक विकासाला प्राधान्य दिलेलं असतं आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन्ही जे काही क्षेत्र या ठिकाणी दिसून येतात, दोन्ही क्षेत्राचं सहअस्तित्व दिसून येते. अशा अर्थव्यवस्थेला आपण कल्याणकारी अर्थव्यवस्था किंवा लोकशाही अर्थव्यवस्था म्हणून सुद्धा आपण म्हणू शकतो. तर अशी अर्थव्यवस्था ही पाहिल्यानंतर आपण पुढील भागामध्ये तंत्रज्ञानाचा विचार या घटकाचा विचार आपण करणार आहोत. धन्यवाद.